आणि पूर्ण जगभरातून आलेले मराठी भाषाचे प्रेमिक बंधू आणि भगिनींनो, मला माहीत आहे आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रमाची जास्त ओढ आहे, त्यामुळे मी माझं भाषण त्या काही जास्त लांबवणार नाही आणि टाळ्या वाजवण्याची पाळी तुमच्यावरती येऊ देणार नाही. मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्र शासनाने 4थं विश्व मराठी संमेलन नाशिक येथे आयोजित केलं आहे. नाशिक ही एक फार थोर रत्नांची भूमी आहे. कुसुमाग्रज, वीर सावरकर, कवी कानेटकर, बाबूराव बागुल आणि वामनदादा कर्डक आणि अनेक साहित्यिक हे या नगरीचे भूषण राहिलेले आहेत. आणि त्या नगरीमध्ये हे विश्व मराठी संमेलन होत आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. खरं म्हणजे नाशिकला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी पण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच दिवशी या नाशिक शहरामध्ये काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रह केला होता. 2 मार्चला केला होता. उद्या त्याचा वर्धापन दिनसुद्धा साजरा होत आहे. त्या ऐतिहासिक नाशिक नगरीमध्ये हे संमेलन होत आहे, अतिशय आनंदाची बाब आहे. आज आपण माननीय मंत्री महोदय, शिक्षण मंत्री दादा भुसेजी, मराठी भाषा मंत्री उदय सावंतजी, सन्माननीय राम शिंदेजी, ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजी यांचे विचार ऐकलेले आहेत आणि मराठीचं महत्त्व काय आहे ते त्यांनी आपल्या भाषणांमध्ये आपल्या सर्वांना अतिशय चांगल्या रीतीनं सांगितलं. शिंदे साहेबांनी तर बिलकुल त्यांची म्हणजे एक वेगळीच शैली होती. आणि कवी कुसुमाग्रज जे म्हणतात की माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संघाने जागल्या जरा कोऱ्यातील शिळ्या, त्या कुसुमाग्रजांच्या भूमीत हे 4थं विश्व मराठी साहित्य संमेलन आयोजित होत आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. कला साहित्य यांना जर जोपायचं असेल, यांना जर पुढे न्यायचं असेल तर राजाशाही असल्याशिवाय ते होत नाही. आपण बघतो की आपल्या महाराष्ट्र राज्याला एक फार मोठी परंपरा लाभलेली आहे आणि महाराष्ट्रातील कला व साहित्य, संत परंपरा, लोकसंस्कृती ही या राज्यातील संत, तंत आणि पंत यांनी जागृत ठेवली, यांनी पुढे नेली. या राज्यातील संतांनी ओव्या, अभंग, भारूड, कीर्तने यातून लोकजागर केला. त्यात मग तुकाराम महाराज असो, संत जोखामेळा असो, संत जनाबाई असो. परंतु शिवाजी महाराजांनी या सांस्कृतिक आणि साहित्यिक कलेला जो राजाश्रय दिला, त्याबद्दल शिवाजी महाराजांचं जेवढं आपण उपकार मानू तेवढं कमी राहील. शिवाजी महाराजांच्या काळात पोवाड्याला एक नवं स्वरूप प्राप्त झालं आणि महाराजांनी शाहीर, गोंधळी, कीर्तनकार आणि लोककलावंतांचा सन्मान केला, त्यांना पुढे नेलं. महाराजांच्याच काळामध्ये मराठी भाषा पत्रव्यवहारात वापरली गेली आणि त्यामुळे मराठी भाषेला एक अभिजात असं स्थान प्राप्त झालं. त्यानंतर छत्रपती शाहूजी महाराजांच्या काळामध्ये साहित्याला आणि कलेला एक फार मोठी चालना मिळाली. शाहू महाराजांनी मराठी संगीत नाटक परंपरा पुढे नेली. अण्णासाहेब किर्लोस्कर, राम गणेश गडकरी, बाल गांधर्व या कलाकारांना त्यांनी आश्रय दिला, त्यांना मदत केली आणि त्यांची कला पूर्ण देशामध्ये कशी प्रसिद्धी नेता येईल त्याकरता कार्य केलं. आणि त्यामुळे राजाश्रय असल्याशिवाय साहित्य असो, कला असो, त्याला प्रोत्साहन मिळणार नाही, ते पुढे जाणार नाही. आणि याच भावनेतून महाराष्ट्र शासनाने जो हा उपक्रम सुरू केलेला आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचं अभिनंदन करू इच्छितो. महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करू इच्छितो की जेणेकरून मराठीचं महत्त्व आणि मराठीची जी कीर्ती आहे ती जागतिक स्तरावरती कशी पसरेल या निमित्तानं अशी संमेलनं एक महत्त्वाचा भाग निभावतात. आज खरं म्हणजे मला एक 5-6 दिवसापूर्वी
ज्यावेळेला उदयजींचा फोन आला होता त्यांनी सांगितलं की आम्ही 1 मार्चला या समारोहाचा समारोप करत आहोत, माननीय राज्यपाल समारोप करणार आहेत आणि आम्ही यावर्षीचा जो कलारत्न पुरस्कार आहे तो अजय अतुल यांना देण्याचं ठरवलेलं आहे आणि तो पुरस्कार तुमच्या हस्ते द्यावा अशी आमची इच्छा आहे. आणि त्यामुळे माझा आजचा रोल फक्त लिमिटेड होता की अजय अतुल यांना हा कलारत्न पुरस्कार बहाल करायचा, परंतु माननीय राज्यपाल महोदय आलेले नसल्यामुळे या संमेलनाचं समारोपसुद्धा करण्याची माझ्यावरती जबाबदारी आलेली आहे. मला अतिशय आनंद झाला की आपण पद्मश्री ज्यांनी अतिशय सुंदर असं तराफा वादन केलं ते भिवल्या लाडका झेंडा यांचा सन्मान केला, त्यांचा सत्कार केला आणि आपण बघितलं की त्यांनी किती सुंदर या वयामध्ये सुद्धा, मी मगाशीच म्हटलं राहुलजींना आणि रामशिंदेजींना की त्यांची लंग पॉवर एवढी मजबूत आहे की एवढा वेळ ते तराफा वादन करत होते. आपल्याला माहीतच आहे की आपल्या भारतीय राज्यघटनेने कलम 51A खाली आपल्या देशाची संस्कृती जोपासण्याचं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि मला आनंद आहे की जी आदिवासी संस्कृती आहे, मग ते वारल्या पेंटिंग असो किंवा तराफा वादन असो, याला आपण प्रोत्साहन देऊन त्यांचा सन्मान केला, त्यांचा सन्मान करण्याची मला संधी मिळाली, याबद्दल मी फार आनंद आहे मला. आज मी खऱ्या अर्थानं फक्त अजय अतुलजी यांना पुरस्कार देण्याकरता उपस्थित राहणार होतो. आपल्याला माहीत आहे की कलारत्न हा पुरस्कार केवळ सन्मान नाही, तर तो एका दीर्घ साधनेचा, अथक परिश्रमाचा आणि संस्कृतीप्रती असलेल्या निष्ठेचा गौरव आहे. अजय अतुल या भावंडांनी महाराष्ट्राच्या मातीतील सूर जागतिक पातळीवरती पोहोचवलेले आहेत. त्यांच्या संगीतात ग्रामीण संस्कृतीचा गंध आहे, अभंगाची भक्ती आहे आणि लोककलेचा उत्साह आहे आणि आधुनिकतेचा भव्य आविष्कार आहे. नटरंगमधील गाणी असोत, सैराटमधील जागतिक स्तरावर गाजलेले संगीत असो किंवा हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या भव्य रचना, प्रत्येक ठिकाणी त्यांनी मराठी संस्कृतीचा ठसा उमटवलेला आहे. झिंगाटसारख्या गीताने जागतिक मंचावरती मराठी टेका पोचवला, तर आता वाजले की 12 सारख्या गाण्याने लोकभावनेला चालना दिली. त्यांच्या संगीतातील भव्य ऑर्केस्ट्रेशन आणि भावस्पर्शी धून हे त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीचे प्रतीक आहे. मराठी सिनेसंगीतात त्यांनी वैविध्य आणले, लोकसंगीत आणले, पारंपरिक वाद्य आणली, गोंधळ असो, भारूड असो, पोवाडा असो, लावणी असो. अजय अतुल यांनी ग्रामीण समाजाची, महाराष्ट्राची लोककला मुख्य प्रवाहात आणली. चाकोरीबद्ध आणि कोणत्याही चौकटीत त्यांनी त्यांची गाणी बद्ध होऊ दिली नाहीत. अजय अतुल यांच्या रचना मनाला भिडतात, आपल्या मनाशी संवाद करतात. मन उधाणा वाऱ्याचे सारखे गीत नकळत भावूक करून जाते, तर ललाटी भंडारसारखा गोंधळ अंतर्मुख करतो. ठेका धरायला लावतो. खेळ मांडले सारखे गाणे नकळत डोळ्यात पाणी आणते. त्यांच्या संगीतात असलेला हा ह्युमन कनेक्ट अतिशय महत्त्वाचा आहे. अजय अतुल यांची कला माणसं जोडणारी ठरते, आनंद देणारी ठरते, म्हणून ती श्रेष्ठ आहे, संगीताचा परिपोष करणारी आहे. ग्रामीण पार्श्वभूमीतून येऊन कोणतीही औपचारिक संगीत शिक्षणाची परंपरा नसताना केवळ जिद्द, आत्मविश्वास आणि साधनेच्या बळावर त्यांनी हे शिखर गाठले. ही तर तरुणांसाठी प्रेरणादायी कथा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली सामाजिक लोकशाही अतुल आणि अजय यांच्या रूपात प्रकट होते. कोणीही गॉडफादर नसताना स्वतःच्या प्रतिभेच्या आणि मेहनतीच्या जोरावर यशाचे उत्तुंग शिखर गाठणे ही खरी लोकशाहीतील उत्क्रांती आहे. अजय अतुल त्या अर्थाने नव्या सांस्कृतिक चळवळीचे प्रतीक आहेत. अनेक कवींना, गीतकारांना आणि लेखकांना अजय अतुल यांच्या सुरांनी लोकमान्यता मिळवून दिली. त्यामुळे त्यांचे योगदान केवळ चित्रपटसृष्टीपुरते मर्यादित नाही, ते सांस्कृतिक
पुनर्जागराचा भाग आहे. आज हा कलारत्न पुरस्कार त्यांना देताना मला अतिशय आनंद होत आहे. या प्रसंगी गेले 3-4 दिवस आपण एक विविध परिसंवाद असो, त्यांची विचाराची देवाणघेवाण झालेली आहे. आणि या संमेलनातून मला खात्री आहे, मगाशीच भुसे साहेबांनी सांगितलं की मराठीमध्ये शिकलं पाहिजे आणि त्यांना आत्मविश्वास आहे की काही काळांनी लोक इतर भाषांमध्ये जर शिकत असतील त्यांची मुलं तर त्यांना त्या शाळांमधून काढून मराठी भाषा शाळेत टाकतील. मी स्वतः सांगू इच्छितो की मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलेलो आहे आणि मला अभिमान आहे की मराठी माध्यमाच्या शाळेतून घेऊन या भारताचा सरन्यायाधीश म्हणून आणि पूर्ण जागतिक स्तरावरती मला माझे विचार मांडण्याची संधी मिळाली. आपल्या देशाबद्दल, आपल्या देशाच्या घटनेबद्दल, संविधानाबद्दल जागतिक स्तरावरती मांडणी करता आली. मला खात्री आहे की या संमेलनातून मराठी जी आहे ती जागतिक स्तरावरती नेण्यासाठी एक महत्त्वाचं योगदान होईल. शेवटी मी या संमेलनाप्रती आणि अजय अतुल यांच्या प्रती त्याच वाट असू दे या 4 ओळीच्या प्रती माझ्या भावना व्यक्त करू इच्छितो आणि माझे भाषण संपवू इच्छितो. या सळसळत्या वादळाला आलं उधाण, या लखलखत्या आभाळाला चांदणं न्यारं, या रखरखत्या उन्हानं चेतवलं भान, दे कोसळत्या पावसाची अनादी ताण, मनशुद्ध निर्मळ सत्वाचा परिमळ, या अरूपाचं रूप आरशात दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, गाठ सुटू दे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.